नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील 4थ्या युनिटमधील पहिली कविता द नाईट इंगल अँड द नोबेलमॅन म्हणजेच गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार या कवितेचा मराठी अर्थ सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. मित्रांनो, या कवितेत बुलबुल पक्षी आणि सरदार याचे संभाषण काव्य रूपाने आपल्या समोर सादर केलेले आहे. बुलबुल पक्षी सरदाराला अत्यंत महत्त्वाचे सुखाचे रहस्य सांगणारे सल्ले देतो. ते सल्ले कोणती आहे हे आपण या कवितेच्या माध्यमातून जाणून घेऊ. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. A nobleman in a faraway land once caught a night eagle and put him in a cage. एका सरदाराने एकदा लांबच्या प्रदेशात एक गाणारा बुलबुल पक्षी पकडला आणि त्याला पिंजऱ्यात ठेवले. No bird likes to be shut up in a cage. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात बंद केलेले आवडत नाही. The night eagle began to plead. म्हणून गाणारा बुलबुल पक्षी विनंती करू लागला. Please set me free. कृपया मला मुक्त कर. If you let me go, I will tell you the secret of happiness. जर तू मला जाऊ दिले तर मी तुला सुखाचा मंत्र सांगेल. The nobleman was rich but not happy. सरदार श्रीमंत होता पण सुखी नव्हता. He wanted to know the secret of happiness. त्याला सुखाचा मंत्र जाणून घ्यायचा होता. So he let the bird go. म्हणून त्याने पक्षाला जाऊ दिले. Listen, said the night eagle. बुलबुल पक्षी म्हणाला, ऐक, this is the secret of happiness. Never cry over spilled milk and never trust ideal words. कधीही होऊन गेलेल्या गोष्टीचा दुःख करू नकोस आणि कधीही निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नकोस. हे सुखाचे रहस्य आहे. The nobleman didn't think much of the secret. सरदाराने या रहस्याचा फारसा विचार केला नाही. This is just a silly piece of advice, he exclaimed. तो म्हणाला, हा तर मूर्खपणाचा सल्ला आहे. The night eagle flew a little higher and said, Too bad you let me go. बुलबुल पक्षी थोड्या उंचीवर उडाला आणि म्हणाला, तू मला जाऊ दिलेस ते फार वाईट केलंस. I have rare diamond under my wings. माझ्या पंखाखाली थोडे हिरे आहेत. Now you won't get any of them. आता तुला यातील काहीच मिळणार नाही. Now the nobleman was really very angry and very unhappy. आता सरदार खूप रागवला होता, तसेच तो खूप दुःखी झाला होता. Oh no, how stupid of me. अरे नाही, मी किती मूर्ख आहे. You weak bird, you nasty bird. Wait till I catch you again. He began to wail. तो आक्रोश करीत म्हणाला, थांब दुष्ट पक्षी, घाणेरडा पक्षी थांब, मी तुला परत पकडेन. Don't be so upset my lord, said the night eagle. बुलबुल पक्षी म्हणाला, मालक अस्वस्थ होऊ नका. It was kind of you to let me go. तुम्ही मला जाऊ दिले हा तुमचा दयाळूपणा होता. That's why I gave you a good piece of advice. म्हणून मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला. Think over it. आणि यावर विचार करा. The first thing I said was don't cry over spilled milk. मी तुम्हाला पहिला सल्ला दिला होता की होऊन गेलेल्या गोष्टीचा दुःख करू नका. I am already far away from you. मी आधीच तुमच्यापासून दूर आहे. You can't catch me again. तुम्ही मला परत पकडू शकत नाही.
then why make yourself unhappy about it? याबद्दल तुम्ही स्वतःला का दुःखी करून घेत आहात? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? दुसरे म्हणजे माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे असतील? Those were just ideal word of mine. म्हणून माझे हे निरर्थक शब्द होते. It's a mistake to trust such a word. अशा शब्दांवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. Use my bits of advice and be happy. माझा सल्ला तुमच्या जीवनात वापरा आणि आनंदी व्हा. Farewell. तुमचा निरोप घेतो. The nobleman watched as the bird flew away. तो पक्षी उडून लांब जाईपर्यंत सरदार त्याच्याकडे पाहतच होता. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण द नाईट इंगल अँड द नोबेलमॅन ही कविता मराठी भाषेतून समजून घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.